आणणार तसं मला समजा. मग रागाने खाल्ला गोड लागत नाही. लंडवरच्या बाय मागल्या मग रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो की नाही? माया मावल्या एक काम करा, कीर्तन झालं माझ्या पाकिटाचं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला अगदीच मळ्याला बसल्यासारखे बसू नका. जरा तरी चेहऱ्यावर आनंद ठेवा कीर्तनाला आल्यासारखा. हा ना, तुम्ही निश्चय असे बसलाय, तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल, आलोय ते नशीब समज, तू बोल. असं नको. उपकार केल्यासारखा परमत्त करू. हे जगाच्या मालकाचं दार आहे, आनंद व्यक्त करा. फ्री मोमेंट प्रत्येक क्षण जगा. मरायला खूप कारण आहेत, जगायला फार कमी कारण आहेत. दुःखाला खूप कारण आहेत. आनंदाचं सगळ्यात मोठं कारण आहे की माझा परमात्म्यावर विश्वास आहे. कितीही दुःख पदरात पडलं तरी त्या दुःखाला सुख करायची ताकद माझ्या नामचिंतनात आहे, म्हणून मी आनंद देतो. काय वाटलं तर वाजवीच आहे, त्याला काही जीएसटी नाही सरकारचा, मोफत आहे, वाजवीच आहे की नाही? टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. तो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है, टाळी तर वाजवी. एवढं म्हणून सुद्धा दोनच्या गटकुल्यांनी वाजवलीच. त्याला माझी जिरवायची. ती कीर्तन झालं, मी त्याला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला टाळ्या वाजव म्हणत होती, अख्ख्या पट्ट्यानं वाजवल्या, पण आपण दिसता उभा राहिलो, वाजवलीच नाही. माझं काही नाही. तुमचं कसं आहे ना, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारला एवढा कशाचा आनंद झाला? ते म्हणला कंडक्टरला फसवला. तो म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलोच नाही. आई शपथ शाळेला कळलं. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अशी गत आहे आपली. अरे इथे कोणाचे काय का गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला कीर्तनात आनंद घेता येत नाही, खरंच तुमचा दोष नाही. काही माणसं फार प्राऊडली सांगतात. त्यांना म्हटलं ना काय कीर्तन आहे लंचबागमध्ये, सुंदर नामचंदनाचा सोहळा चालू आहे, नाम संकीर्तन चालू आहे, जवळ आहे तर उपभोग घे ना त्याचा, जा कीर्तनाला. आपल्याला तसलं पटत नाही. पटत नाही असं नाही, अजून तुझा तेवढा अधिकार नाही की तू देवाच्या दारात येशील. अजून पात्रताच नाही झाली तेवढी तुझी. काही माणसं म्हणतात गेलतो मजा बघून आलो, काय बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही, मग्नच आलो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकाच नाही तुमच्या. तुमच्या काय कीर्तनाकडे ओळख नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. आणि कीर्तनासारख्या धर्म म्हणतात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, सगळ्यात मोठी सत्यता आहे. अशा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नरक पापिया, हरिविना धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता. माणसं सहज विचारतात काही पाप 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 म्हणजे काय असतं? स्वतःच चांगलं कळत नाही, त्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून किती मोठं पाप हवं? म्हणून तर आम्ही म्हणलं घोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी. आम्हाला आमचं चांगलं कळत नाही, आमचं चांगलं ज्यांना कळतंय आम्ही त्यांच्या चरणावर मस्तक ठेवली म्हणून आमचं कल्याण आहे. आम्हाला कळतं असं नाहीये, पण आम्हाला कळत नाही एवढं कळतं म्हणून आमचं चांगलं आहे. तुकोला मला माहित आहे माझा अधिकार नाहीये, पण हे मला माहित आहे, हे माझं वाक्य. तुकापणे माझं बोलविता देव आपुडिया बळे नाही मी बोलत, सगळा कृपावंत वाचा त्याची. सालुकी मंजुळा बोलत असे वाणी कविता धनी वेगळाची. मी नाहीच आहे तो जो करतोय तो. मी त्याच्या दारात गेलो आणि असं काही सामर्थ्य मिळालं, देव पहावया गेलो तिथे देवची होणी ठेवू. लोक सहज विचारतात देवाचं नाव काय देतं? अरे आम्ही फक्त भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून काय द्यावं विठ्ठलाने सांगा ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. असा कोण मालक आहे सांगा जो शिष्याला मालक पदाचा अधिकार देतो? तो विठेवरचा मालक आहे. प्रत्येक गुरु शिक्षण देत असताना एक तरी पट्टी राखून शिकवतो. किती सुंदर पखावाज वादक असला तरी त्याच्या गुरु इतकं त्याला जमत, कदाचित गुरुपेक्षा जास्त जमत असेल, पण जे गुरुला जमतं ते त्याला जमत. किती सुंदर गायनाचार्य असला त्याचे गुरु त्याला एखादा तरी राग शिकवत,
एखादा तरी हातचा राखून ठेवतोच, पण माझा मालक तसा नाहीये. माझ्यासाठी माऊली म्हणतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सुद्धा रक्षिता आपदे होते. गुरुबंधू माय बाप सगळी नाती सांभाळतोस, बरं साधा वया भक्ती काज नाही लाज करीत, कुठल्याच प्रकारची लाजही बाळगत नाहीयेस. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही जण देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला, देवाला सहन झालं नाही. सुदर्शन चक्र फिरवलं परमात्म्याने. भीष्माने विचारलं, परमात्माच ना तू, देवच ना? आणि देव असून वचन मोडलं तर आदर्श काय घ्यायचं तुझ्याकडनं? कृष्णाने सांगावं, स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्यात एकच भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही, हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. ते रक्षण करताय त्याचं. इतकं जर प्रेम माझा परमात्मा करत असेल तर काय हरकत आहे? हरिमुखे सर्वस्वी त्यागायला हरकत काय? पण तो त्यागही म्हणत नाहीये. असोनी त्याग फक्त या चित्ताचा करायचा आहे, त्याग फक्त चुकीच्या गोष्टींचा करायचा आहे. तुम्हाला उदरनिर्वाह नाही करायचा असं नाही म्हणत आहे, पण काय झालंय ना, हा समाज इतका कनिष्ठ बुद्धिमत्तेचा झालाय. देवाला मानणारी माणसं मूर्ख आहेत आणि देवाला न मानणारी माणसं शहाणी आहेत. वेल एज्युकेटेड जो देवाला नाकारतो, अनएज्युकेटेड जो देवाला स्वीकारतो. भजनो करतो तो नारायण आणि पब मध्ये नाचतो तो सुशिक्षित. सोबत आहे की रे? वरातीत नाचणारी मुलगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी नालायक आहे. काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे बघण्याचा? अवघड आहे आपलं. आपलं कसं आहे, ज्या साबणानं गोरं होतं त्याला कोणी घ्यायचं नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याला घेतल्याशिवाय राहायचे नाही. ती कवर बघून घेतात, साबण बघून नाही. आता ह्यांना कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी होती, ती साबणाला नाही झाली. पण एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबणचे उमर का पता नाही चालता असं होतं का? अनलॉजिकल माणसं आहे आपण. लॉजिक बिजिक काही नाही लागत परमात्मात, लई देतात. आपलं कसं आहे, 10 दिवस गणपती बोलवताना बाबूराव आणि देव भेटला असं पण म्हणतो बघ. हा, नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी पोकती म्हणत पोत्यात घालून आणला पाहिजे. आधी सांगणारा कोण ऐकणार? कोपतो तो देव कसा? देव कधीच कोपत नाही आणि कोपतो ना तो देव नाही. जयाचे आही धड नाही, तयासी पवित्र पुससी काही, असं ज्ञानोबायांचं स्पष्ट वक्तव्य आहे की रे. अहिक म्हणजे जगणं. चला जगता आले तुम्ही त्याला मोक्ष विचारताय, याच्यावर तुमच्या पुण्याची पात्रता कळते. चांगला गुरु न भेटणं, योग्य मार्गदर्शन न भेटणं हे सगळ्यात मोठं पापाचं लक्षण आहे. द्वैताची झालं नाही गुरुविना ज्ञान, तर या कैसे कीर्तन घडलेलं आम्ही. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, काही हरकत नाही. देव नाही भेटला ना काही हरकत नाही, फक्त भक्त देव भेटाय नको, त्यालाच नाही होतो. ओहो हा हे काय तुम्ही तरच देतो का? मग ती भक्त कराय पुन्हा भक्तच बोलवावं लागतं. कुठे भक्तांच्या नादी लागताय? कल्पनेची बाधा नहू कपडे काही संत मंडळी सुखी असो. आणि सुखी राहायचं असेल ना, सदा नाम घोष करू हरिकथा देवी, सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो. काय करायचंय? हरिमुखे बरं चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण नाटराई पुराण. मग एवढं सोपं असताना अवघड कशाला करताय? अवघड काय माहित आहे? मालक याला घातला. संसारात तरी काय हो? संसारात तरी कोण शहाणा लागतो? बाई लय सहन करते ना, लय गोड असतात बायका. लय गोड आहे का तुम्ही? लग्नाच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे, शपथ लय गोड, लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना, लय गोड आहे का तुम्ही? तुम्ही एकच, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारण तुम्हीच. काही लागत नाही बायकांना, 2 शब्द प्रेमाने बोलत जा. अखंड संसार सांभाळतं तुमचा. बोलते हे दिसतं, सांभाळते हे नाही दिसत. हा, बोलायचं की 2 शब्द प्रेमाने. तुम्हाला पण बघता ऍटिट्यूड, बायको चपली कशी ठेवायची, डोक्यावर घेतली की नाचते, बस बोलत नाही. काही गरज आहे का? द्यायचा सन्मान थोडासा. आणि असं नाही म्हणत की बायकांना तुम्ही पुरुषांपेक्षा जास्त सन्मान द्या. आमचं म्हणणं एवढंच आहे, पुरुषांना इतका तरी द्या, कमी नको आणि जास्तही नको. सन्मान करू द्या, स्वयं जगू तरी द्या. काही लागत नाही बायकांना. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, अख्ख्या जगाला त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. नवरा साथ वाजवा काय तुम्ही वाजवा, हसला वाजवा. खऱ्याला खरं म्हणत जा ना कधीतरी जिंदगी. कौतुक तुमच्याच बायकांचं केलंय, पण खरं की नाही का? संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे सुख लागतं. संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे सुख लागतं. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते,
जर पेटल्यावर येईल अक्कल मला, पेटूच तर सांगा. खरं एक नाही माय संसारात शहाणा कोण लागतो? मालक लागतो, धनी लागतो. परमार्थाचंही तसंच आहे. आयुष्य सोपं जातं फक्त गुरु योग्य मिळाला. राजयाची कांता काय भेक मागे मनाची अजोबे. धनीच राजासारखा भेटल्यावर काय सांगायचं दादा? तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, शहाणा तो धनी घेतो येतो. मालक शहाणा असला पाहिजे. आणि माझा मालक, अरे बाबा, माझ्या दानवरांचं वर्णन आहे. माझ्या मालकाच्या दारात जाऊन क्षणभर थांबा, काही करायची गरज नाही. हरिपाटा इतकं किचकट काही नाही. दानवरांचं वर्णन असं बिलकुल नाहीये की भगवंताच्या दारात उभं राहिल्यावर 4 मुक्त्या साधतात. बिलकुल नाही. साधी या भूतकाळ येतो, वर्तमान भूत भविष्य. साधतोय साधायच्यात साधी येल्या, साधतोय चालू आहे साधायच्यात भविष्य आहे. साधी येल्या भूतकाळ आहे, जे घडून गेलंय तो भूतकाळ आहे. साधी येल्या ज्यांनी साधायच्या त्यांनी साधल्या, कारण त्यांच्याकडे तेवढा अधिकार होता. तुम्हा आम्हाला जमेलच असं नाही. तेने आपल्यातला का तो? तेने भलता येतो, आपल्यातला नाहीये. तेने मुक्तीच्या कोणी साधल्या ज्यांच्याकडे अधिकार होता योगित्वाचा. कारण योगी व्हायचं म्हणजे सोपं नाहीये. योगी मोही करीते परी कर्मे त्यांना बंदी जाती, जे सांगितले आहे संगती अहम भावाची. त्याला स्वत्वाची जाणीव नाहीये, जन्म मृत्यू बंधनच नाहीये, कर्मच नाहीये तो योगी. योगी व्हायचं म्हणजे ज्ञानोबा योगियांचं योगी आहेत. योगी होण्यासाठी प्रथम कार्य समाधी लावायची. समाधी लावायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करता आली पाहिजे. कुंडलिनी शक्ती जागृत करता आली पाहिजे म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातला माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर त्याचं आध्यात्य आहे. 3.5 वेळी असली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून शस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंगाला जाऊन मिळते. त्यावेळेस माणसानं समाधी लागते. कळल्यावर लावा. हे कळलं तुम्हाला? मला कळू द्या. एखाद्या वेळेस कळेल पण तो अधिकार मिळणार. पण काही हरकत नाहीये. योगयाग विधी एनेनो हे सिद्धी वायाची उपाधी. योग करू नये असं नाहीये, पण यदा कदाचित योगयाग करावा, पण योग्य मालक नसू नये, शुद्ध अंतःकरण नसू नये, काही फायदा नाही. संसारिक असावं पण योग्य मार्गावर असावं, कर्म सत्य असावं, नजर पवित्र असावी. जगाचा मालक द्वारकेचा राणा तुमच्या संसाराची राखणदारी करतो. काही नाही करायचं का? काही नाही. हरिमुखे जिथे आहात तिथे भगवंताचं नाम, थाईचं वैसोणी करा. आवडी आलं म्हणतं. पण आमचं कसं आहे, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गद, बापाच्या कमरेत लाथा. देव भेटला नाही, तू बाप ठोकला. नका रे, काही फायदा नाही असल्या महत्वाचा. इमानदारीनं सांगा ना लंजवळकर, ज्याला घरातला बाप कळणार आहे त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? बसलेले मी काय वाटून केलंय तुमचं? मग बोलत जा. मुद्दाम करताय नाही. काही माणसं मुद्दाम करतात. बोल म्हणलं तर बोलत नाही, हसवालं तर हसत नाही, टाळी वाजवत नाही. मुद्दाम करणार. ते म्हणणार ती जी सांगते की आपल्याला सगळंच माहिती आहे की मला पण मोठेपणा दाखवा की लेकीच्या बाबतीत जरासा. इतक्या ऍटिट्यूडने बसू नका. निस्ती उभं बसल्याने लय होते मोठे 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती बरं का? 1.25 एकर ऊस आहे आपला. लय माच करण्यात मजा नाही आपल्याकडे. 7 कोटी. किती? 7 कोटी सोन्याची घरं आहेत. कास्याची पितळ्याची मरू द्या. नंतर जोक विनोद नाहीये. तुळशी रामायणामध्ये वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. भांड्याचा महिना अर्धा तोला घातला गेल्या वर्षी सासरेनं. तुझी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई घेईन सासरे अर्ध्या तोळ्यावर महिनाभर गिरायची आपली 2250 किलो. सोपं सांगतो मला. रावणाच्या या घराची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येतो. किती वेळा? किती? एका चौकटी. अशा काही एक चौकटी आहेत का? 7 कोटी चौकटी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. ही फक्त घरची. पाहुणं भाऊकी मरू द्या. जा चल तुम्ही जागेवर. विचार करा ना. सासरे 80,000 बायकाच्या आई बाप 1,60,000 म्हणू नका. ज्याच्या एकट्या जावयानं 80,000 केल्या त्याचा सासरा गुन्हाचा असेल का? 2 तरी करीन की मला जावयाकडे बघून. विचार कर. जगा नका बरोबर. श्रीमंत आहे तो, नडलाय तो फक्त अहंकार आहे. भक्त नाही असंही नाही आहे.
द नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठे शिवभक्त रावण झाले.